नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका करणारा माझा मित्र अभ्यंग कुवळेकर याला मी त्या निमित्ताने अनेक वर्षांनी इथे पुण्याला भेटतोय. शिवसृष्टीमध्ये आपण आहोत. अभ्यंग, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुझी या चित्रपटातली भूमिका काय आहे. मला खरं तर फारसं बोलणं अलाउड नाहीये. बरं, कारण ते थोडंसं सरप्राईज आहे. पण एवढंच सांगू शकतो की माझं कॅरेक्टर आग्र्यात आहे आणि एक महत्वाचं कॅरेक्टर आहे. इतिहासातलंही ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे आणि फार मजा आली आहे काम करायला मला, कारण माझा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे हा. आणि मी कधीच याआधी ऐतिहासिक सिनेमाचा सेट काय असतो हेच मला माहित नव्हतं. बरं. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे कानात काय घातलंय, गळ्यात काय घातलंय, मागे काय, आणि ते इतकं ते उभं करणं फार अवघड गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे स्पेशली माझा पोर्शन शूट झालेला आहे, तुम्ही सिनेमा बघितल्यावरती नक्की तुमच्या लक्षात येईल. खूप ग्रँड लेवलला, म्हणजे अगदी एखादी बॉलिवूडची फिल्म अटावी अशा प्रकारचं शूट झालेलं आहे ते. सो आय एम शुअर की ते नक्की आवडेल सगळ्यांना. दिग्पाल लांजेकर आणि तुझी जी केमिस्ट्री आहे की तू त्याला ओळखत तर होतास, पण जेव्हा या सिनेमात तुला रोल ऑफर झाला आणि मग एकंदरीत तो प्रोसेस, दिग्दर्शक यांना त्यांनी दिलेलं ट्रीटमेंट, त्याबद्दल थोडं. मला दिग्पालचं प्रचंड कौतुक वाटतं, कारण एवढे सिनेमे पाठोपाठ करणं दिग्दर्शक म्हणून खूप अवघड गोष्ट आहे. आणि एवढा रिसर्च ठेवणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही दोघं जण काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेटलो होतो आणि इथे आम्ही दोघं एकमेकांना सांगत होतो की आपण काम करूयात. म्हणजे त्याला माझ्या सिनेमात काम करायची इच्छा आणि मला त्याच्या सिनेमात काम करायची इच्छा. तर मी म्हणलं की आपण करूयात, पण त्यांनी बाजी मारली आणि त्यांनी मला पहिला ऑफर केला. खूपच अप्रतिम आणि खूप सुखद असा अनुभव होता. आणि खूप डिटेल देतो, म्हणजे त्याला एक्झॅक्टली डोक्यात माहीत असतं बरोबर कुठलं कॅरेक्टर कसं आहे. एखादं कॅरेक्टर इमॅजिनरी असू शकतं, एखादं कॅरेक्टर खरोखर इतिहासातलं असेल. पण मला वाटतं इतिहास पट करताना तेच महत्वाची गोष्ट असते की तुम्ही त्याला किती रिसर्च केलेला आहे त्याच्या पाठीमागे, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, त्याचं बोलणं कसं आहे, तो महाराजांविषयी काय बोलतोय, तो अजून कोणाच्या विषयी काय बोलतोय. सो हा त्याचा अभ्यास इतका दांडगा आहे की मला वाटतं की त्याला आजच्या काळात कोणी चॅलेंजेस करू शकत नाही. सो खूपच आनंद झाला माझ्या. आणि 2026 मध्ये तुझ्याकडनं अजून काय आम्हाला बघायला मिळणार. वाव. सो होपफुली माझी पुढची दिग्दर्शकीय फिल्म यावर्षी यावं त्याची तयारी सुरू आहे. आणि अजून 1-2 फिल्म्स करतोय, अजून काही सिरीज करतोय. आता या क्षणी मला ते अनाऊन्स करता येणार नाही, पण येस चालू आहेत बरंच काय. बघा, आता तुम्ही बघितलं तर अभ्यंगने आपल्याला सगळं सरप्राईज ठेवलंय. म्हणजे बघा, रणपती शिवरायमध्ये तो कोण आहे आपल्याला माहित नाही, दिग्दर्शकीय फिल्म येणार आहे ती माहिती नाही, पण त्यानिमित्ताने परत भेटत राहू आणि त्याच्या करिअरला शुभेच्छा देऊ. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.